ठीक आहे, आपण क्लास सुरू करू. आवाज येत आहे माझा सर्वांना? आवाज येत आहे का? माझा आवाज येत आहे का? हॅलो हॅलो, माझा आवाज येत आहे का? हो सर. ठीक आहे. आपण सुरू करू. आपण या अगोदरच्या क्लासमध्ये आपण विदा सावरकर यांच्या संदर्भामध्ये आपण अभ्यासलो होतो. विदा सावरकर यांच्या या आजच्या क्लासमध्ये आपण सेकंड युनिट मध्ये एम.के. गांधी, महात्मा गांधी यांच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. महात्मा गांधींच्या संदर्भामध्ये महात्मा गांधी आपल्या सर्वांना परिचित आहेत. महात्मा गांधींच्या संदर्भात महात्मा गांधींचे कार्य, महात्मा गांधींच्या याच्या संदर्भामध्ये बऱ्याच आपल्या सर्वांना याची जाणीव आहे. परंतु वास्तविकतेमध्ये महात्मा गांधी यांच्या संदर्भामध्ये विचार करतो म्हटलं तर त्यांचा जीवन परिचय जर आपण पाहिला तर त्यांचा 2 ऑक्टोबर 1969 रोजी त्यांचा जन्म झाला. मग 2 ऑक्टोबर 1969 रोजी जन्म झाल्यानंतर बऱ्याच अंशी त्यांच्या जी कारकीर्द आहे किंवा जीवनमान आहे, त्यांचं पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी, हे गुजरात मधील पोरबंदर या ठिकाणी यांचा जन्म झाला 2 ऑक्टोबर 1969 रोजी. कालांतराने 1877 मध्ये 1 मिनिट मध्ये हे करतो की नेट कनेक्टिव्हिटी चेंज करतो, कारण थोडा प्रॉब्लेम करतो. तर 2 ऑक्टोबर 1869 मध्ये त्यांचा गुजरातमधील पोरबंदर या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. त्यांचं पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी. जीवनमान पुढे पुढे जात असताना 1887 मध्ये त्यांची 10वी पास झाली. 10वी झाली. 10वी झाल्यानंतर त्यांनी बऱ्याच बाबींच्या याच्याकडे लक्ष दिलं आणि भारतातील परिस्थिती आणि भारतामधील मग मार्गदर्शक ठरणारा असा कुठला एखादा ग्रंथ आहे तर भगवद्गीतेला त्यांनी श्रेष्ठ ग्रंथ मानून आपल्या त्या भगवद्गीतेचं अध्ययन केलं आणि भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या उपदेशांनुसार त्यांनी आपली जी काही रणनीती आहे, कार्यनीती आहे, ती कार्यनीती त्यांनी बनवण्याचं कार्य केलं. 1891 मध्ये ते बॅरिस्टर झाल्यानंतर ते भारतात परत आले. बॅरिस्टर ची पदवी घेतल्यानंतर ते भारतामध्ये परत आले आणि मग भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला. बॅरिस्टर असल्यामुळे त्यांनी वकिलीच्या या क्षेत्रामध्ये काम करण्यास सुरुवात केली. कालांतराने काय झालं, 1993 मध्ये त्यांना एका खटल्याच्या संदर्भामध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये जाण्याचा वेळ आली. मग दक्षिण आफ्रिकेमध्ये गेल्यानंतर तेथे त्या दक्षिण आफ्रिकेबद्दल तुम्ही कधी ऐकलं असेल की जो काळा गोरा अशा पद्धतीचे जे भेद होते. हॅलो, माझा आवाज नाही येत आहे? नाही, 1 मिनिट सर. हॅलो, विद्यार्थ्यांना आवाज येत आहे का माझा? हो सर. सर, सर्व विद्यार्थ्यांना माझा आवाज येत आहे का? हॅलो सर, मुलांना आवाज येत आहे सर? हो हो, नाही, मुलांना आवाज येत आहे. तुम्हाला मोबाईल मध्ये काही प्रॉब्लेम?
आणि मुलांना येतं, मुलांना नसतं तर मुलांनी स्पीकर करून सांगितलं असतं मला. हा हा. हम्म. नाही ते मुलांना येतं सर, मुलांना नसताना त्यांनी मुलं सांगितले असते, मुलं नाही. तर दक्षिण आफ्रिकेमध्ये गेल्यानंतर त्या दक्षिण आफ्रिकेमध्ये जो काळा आणि गोरा असा भेदभाव केला जात होता, तो काळा आणि गोरा भेदभाव करत असताना मग काय झालं की काळा गोरा भेदभाव च्या विरुद्धामध्ये त्यांनी एक प्रकारचं त्या ठिकाणी एक आंदोलनात्मक पवित्रा स्वीकारला आणि त्या आंदोलनात्मक पवित्र्याला त्यावेळेस काहीतरी नाव दिलं गेलं पाहिजे, काहीतरी एक सिम्बॉल असला पाहिजे आणि त्या आधारावर त्यांनी जे पाऊल उचललं आणि त्याच त्यांच्या दक्षिण आफ्रिकेतील काळा गोरा या वर्णभेदाविरोधातील आंदोलनाला त्यांनी सत्याग्रहाचं नाव दिलं आणि तिथे मग सत्याग्रहाचा शोध लागला असं म्हटलं जातं. 1930 मध्ये जेव्हा त्यांनी या सत्याग्रहाच्या माध्यमातून ते पुढे काम करत राहिले, पुढे मग त्यांनी 1930 मध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. त्याच्यानंतर 1942 मध्ये चले जावचे आंदोलन छेडले, संपूर्ण इंग्रज यांना त्यांनी भारतामधून निघून जा असं चले जाव आंदोलन सुरू केलं आणि असे अनेक रीतीने आपल्याला त्यांच्या कार्याचा अभ्यास पुढे करायचा होता. ह्या थोडक्यामध्ये तुम्हाला मी जीवन परिचय सांगत आहे. तर 1942च्या चले जाव आंदोलनामध्ये त्यानंतर 30 जानेवारी 1948 रोजी त्यांचा नथुराम गोडसे नावाच्या व्यक्तीने गोळ्या घालून हत्या केली. ह्या सर्व जीवन करत असताना जीवन परिचयामध्ये त्यांनी बरेचसे ग्रंथ लेखन केलं, वृत्तपत्रांमध्ये लेखन केलं, अनेक लेख लिहिले गेले, ते आपण पुढे पाहणारच आहोत. परंतु वास्तविकतेमध्ये महात्मा गांधींच्या या परिचयामध्ये आपण अल्पसा परिचय पाहतो. सर्वात त्यांच्या या कार्यशैलीमध्ये किंवा त्यांच्या या कार्य करण्याच्या पद्धतीमध्ये एकंदरीत जर विचार केला तर 3 संकल्पना ह्या अत्यंत महत्वाच्या संकल्पना मानल्या जातात. मग 3 संकल्पना कोणत्या? पहिली संकल्पना आहे सत्य, जी ज्या सत्याचा जन्म दक्षिण आफ्रिकेमध्ये झाला, ती पहिली संकल्पना म्हणजे सत्य. दुसरी संकल्पना आहे अहिंसा आणि तिसरी संकल्पना आहे सत्याग्रह. ह्या 3 संकल्पनांच्या आधारावर महात्मा गांधींचे जे विचार आहेत, ते महात्मा गांधींचे विचार हे पूर्णपणे अवलंबून असलेले किंवा पूर्णपणे त्या 3 संकल्पनांच्या भोवताली आपल्याला फिरत असतात. तत्पूर्वी या संकल्पनांच्या व्यतिरिक्त ह्या 3 त्यांच्या आधारभूत संकल्पना झाल्या, परंतु या 3 आधारभूत संकल्पनांच्या व्यतिरिक्त महात्मा गांधींचे काही महत्वाचे विचार आहेत. ते सुद्धा विचार या 3 संकल्पनांना आधारून असलेले आपल्याला दिसतात. पहिलं आहे राजकारण आणि धर्माच्या संदर्भात, की त्यांनी असं म्हटलं की धर्म आणि राजकारण ह्या वेगवेगळ्या बाबी आहेत. धर्मासोबत कोणीही राजकारणाला एकत्र करू नये आणि जी कोणी व्यक्ती किंवा जी कोणी शासन धर्म आणि राजकारण या बाबींना एक करत असेल, त्या ठिकाणी धर्माच्या आधारावर किंवा घेऊ शकतो. गांधीवादी अध्यात्मावर आधारित एक स्वतंत्र विचार प्रणाली आहे असं पण ते म्हणतात. अध्यात्माला ते पुरस्कृत करतात. अध्यात्म हा व्यक्तींच्या मानवाच्या जीवनातला एक आवश्यक भाग आहे असं ते म्हणतात. ईश्वराला सत्य मानतात. जे ईश्वर आहे, ईश्वर हा सत्य आहे. ईश्वर जे काही देत असेल ते आपण निमुटपणे काय म्हणतात त्याला, ईश्वराचा अनुभव हा प्रत्येक व्यक्तीला येत असतो. आपल्या मनामध्ये किंवा आपल्या अंतरात्म्यामध्ये आत्म्यामध्ये जो आत्मा आहे, आपल्या शरीरामध्ये जो आत्मा आहे, तो आत्मा म्हणजे ईश्वर आहे असं महात्मा गांधींना वाटतं. धर्माला किंवा धार्मिक मानवतावाद हा जो भाग आहे, हा धार्मिक मानवतावाद हे महात्मा गांधी
आपल्याला पाहत असताना दिसतात. कौटिल्याच्या काळापासून तर सुरुवातीच्या याच्यापर्यंत महात्मा गांधींनी ईश्वर हा एक सत्य रूप मांडला आहे. परंतु ईश्वर कोणाला म्हटलं त्यांनी? मानवाच्या शरीरामध्ये, मानवामध्ये जो अंतरात्मा आहे, जो आत्मा आहे, त्याला त्यांनी ईश्वर म्हटलं. आपण जे दगड धोंड्याची पूजा करतो तो ईश्वर नाही म्हटलं त्यांनी. तर मानवाच्या शरीरामध्ये, मानवाच्या आत्म्यामध्ये जो परमात्मा बसलेला त्याला त्यांनी ईश्वर म्हटलं आहे. आणि त्या अध्यात्माच्या आधारावर त्यांनी राज्य आणि धर्म या संदर्भात विचार मांडले. त्यासोबतच त्यांची राज्याची जी कल्पना आहे, महात्मा गांधींची राज्याची जी कल्पना आहे, ती राज्याची कल्पना जी गांधीवादाने प्रेरित आहे. गांधीवाद ज्या संकल्पनेला आपण म्हणतो की राज्य हे कसं असलं पाहिजे, की आदर्श राज्याची संकल्पना जी महात्मा गांधींनी मांडली, ती आदर्श राज्याची संकल्पना एका विशिष्ट बाबींवर, आदर्श राज्य केव्हा कसं कल्याणकारी राज्य असतं, ह्या तीन संकल्पना ज्या आहेत, सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह, या आधारावर ते राज्य बसलेलं असलं पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थानं ते राज्य आदर्श राज्य होईल, तो देश आदर्श देश होईल. आणि म्हणून आदर्श राज्याची जी संकल्पना आहे, ती आदर्श राज्याची संकल्पना ही वैयक्तिक नसून ती या संकल्पनांवर आधारित आहे. आदर्श राज्य हे मूलतः सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या तीन बाबींवर पूर्णपणे अवलंबून आहे. परकीयांची सत्ता, ज्यावेळेस इंग्रजांची सत्ता असो, परकीयांची सत्ता जाऊन जेव्हा स्वातंत्र्य प्राप्त होईल, परंतु त्या स्वातंत्र्याचा अर्थ सुद्धा त्यांनी वेगवेगळा सांगितला. यानंतर या संकल्पनेनंतर त्यांची स्वातंत्र्याची सुद्धा संकल्पना एक विशिष्ट संकल्पना आहे. सकारात्मक स्वातंत्र्य, नकारात्मक स्वातंत्र्य, ह्या सगळ्या बाबींचा उपयोग महात्मा गांधींनी आपल्या या संपूर्ण जीवन कार्यामध्ये केलेला आहे. मग राज्यासंदर्भात विचार करताना किंवा राज्याची संकल्पना स्पष्ट करताना आदर्श राज्याची संकल्पना जेव्हा महात्मा गांधीजी मानतात, तेव्हा आदर्श राज्यामध्ये तेव्हा सामाजिक, आर्थिक, राजकीय ह्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या असल्या पाहिजेत. परकीय ज्याप्रमाणे आपल्याला हे करतात, त्याचप्रमाणे आपण परकीयांचा विचार न करता स्वकीयांचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आपल्या देशामध्ये वास्तव्याला असणाऱ्या सर्व लोकांचा आपण विचार केला पाहिजे. आपल्या देशातील जनतेच्या ज्या काही गरजा आहेत, इच्छा आहेत, त्यांचा जो आत्मा आहे, तो आत्मा शांत झाला असला पाहिजे. तृप्त व्यक्तींचं हे असायला पाहिजे, असं ते म्हणतात. मानवी विश्वातील संघर्ष किंवा गांधीवाद आणि त्यांची जी एक विचार प्रणाली आहे, ती गांधीवादी विचार प्रणाली म्हणून अस्तित्वात आहे. गांधीवादी विचार प्रणालीच्या माध्यमातून महात्मा गांधींनी सत्य, अहिंसा, सत्याग्रह ह्या सारख्या संकल्पना आणि ह्या संकल्पनांच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य करण्याचं आपण हे केलं पाहिजे. ते सत्याग्रहाची किंवा राज्याची संकल्पना सांगत असताना ते अराज्यवादी विचारवंत म्हणून सुद्धा दिसून येतात. अराज्यवादी का म्हटलं गेलं तर महात्मा गांधींना अराज्यवादी म्हणजे त्यांना एकंदरीत त्यांना राज्याची संकल्पनाच मान्य नव्हती. त्यांना वाटत की एक आदर्श राज्य निर्माण होण्यासाठी लोकांमध्ये त्या ठिकाणच्या लोकांमध्ये सत्य, अहिंसा, सत्याग्रह ह्या तीन बाबी असल्या पाहिजेत. परंतु राज्याला एवढं महत्व न देता राज्याचे कार्यक्षेत्र फार व्यापक आहे. राज्यानं मानवाच्या खाजगी जीवनामध्ये त्यांना हस्तक्षेप करू नये असं म्हटले आहे. म्हणजे आज जे आपण सांगतो की जे कायदे राज्य आपल्याला लागू करते, तर ही संकल्पना महात्मा गांधींना मान्य नव्हती. ते अराज्यवादी होते. राज्याने मानवाच्या खाजगी जीवनामध्ये हस्तक्षेपच करू नये असं महात्मा गांधींना वाटत होतं. आणि म्हणून महात्मा गांधी म्हणतात की राज्याने माणसाच्या खाजगी जीवनामध्ये हस्तक्षेप करू नये आणि ह्या राज्याचा व्यक्तिगत जीवनामधला हस्तक्षेप त्यांना अजिबातच मान्य नव्हता. कमीत कमी शासन करेल तोच सरकार चांगलं राहते असं सुद्धा ते म्हणायचे. जो व्यक्ती कमीत कमी शासन कारभार करेल, जे सरकार कमीत कमी शासन कारभार करेल, तेच खऱ्या अर्थानं चांगलं सरकार असते, चांगलं सरकार बनते असं महात्मा गांधींना वाटतं. आणि म्हणून कमीत कमी सरकार जे असेल, कमीत कमी सरकार चालेल, तेच सरकार खऱ्या अर्थानं चांगलं सरकार असते असं महात्मा गांधींना वाटते. आणि म्हणून जोपर्यंत आपण राज्याचा हस्तक्षेप मानवाच्या जीवनामध्ये सातत्याने दिसेल, तोपर्यंत मनुष्य किंवा या राज्याचा, या देशाचा विकास होऊ शकतो. म्हणून अराज्यवादी
संकल्पनेचा पुरस्कार करणारे महात्मा गांधी होते. त्या सोबतच त्यांनी स्वराज्याचेही विचार मांडले. स्वराज्य ही आदर्श राज्याकडे जाण्याची एक पायरी आहे असं ते म्हणतात. जर तुम्हाला आदर्श राज्य कशाला म्हणायचं ही संकल्पना जेव्हा आपण बसतो तेव्हा महात्मा गांधी असं म्हणतात की स्वराज्य म्हणजे हे काय आपलं हे नाही, परंतु स्वराज्य हे चांगल्या राज्याकडे जाण्याचं ही एक पायरी आहे, केवळ एक पायरी आहे असं ते म्हणतात. स्वराज्यानंतर बऱ्याचशा गोष्टी असतात जे आदर्श राज्य निर्माण करू शकतात आणि म्हणून स्वराज्य हे केवळ आदर्श राज्याकडे जाणारी एक पायरी आहे असं महात्मा गांधीजी म्हणतात. म्हणून सत्ता विकेंद्रीकरणावर भर देऊन खेडे हा नव्या रचनेचा केंद्रबिंदू असला पाहिजे असं ते म्हणतात. महात्मा गांधींनी सुरुवातीच्या काळामध्ये खेड्याकडे चला ही संकल्पना मांडली होती. खेड्यांकडे चला. त्यांना माहित होतं की खेडे हा एक महत्वाचा पाया आहे ग्राम जीवनाचा, आदर्श राज्याचा एक खेडे एक पाया आहे असं महात्मा गांधींना वाटत होतं आणि म्हणून खेड्यांकडे चला ही संकल्पना मांडून विकेंद्रीकरणाची संकल्पना मांडली. सत्ता विकेंद्रीकरण असलं पाहिजे. कोणत्याही एका माणसाच्या हातामध्ये सत्ता केंद्रित नसली पाहिजे, तर अनेक लोकांच्या हातामध्ये सत्ता विकेंद्रित असली पाहिजे. अनेक लोकांमध्ये ती विभक्त असली पाहिजे. अनेक लोकांच्या संदर्भामध्ये ती हे असली पाहिजे आणि म्हणून सत्ता ही विकेंद्रित असली पाहिजे. सत्ता ही एका व्यक्तीच्या हातात नसून ती अनेक लोकांच्या हातामध्ये असायला पाहिजे असं जेव्हा महात्मा गांधीजी सांगतात तेव्हा त्यांच्या अराज्यवादी विचारसरणी पुढे येताना आपल्याला दिसते. म्हणून अराज्यवादी विचारसरणीच्या आधारावर महात्मा गांधींनी जे काही विचार सांगितलेले आहेत ते विचार आपल्याला दिसून येतात. म्हणून महात्मा गांधींचे राजकीय विचारांचे क्षेत्र खूप विस्तृत आणि व्यापक असलेले आपल्याला दिसते, परंतु खेडा किंवा विकेंद्रीकरण हे त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू असलेले आपल्याला दिसते आणि म्हणून याच आधारावर राज्याची संकल्पना मांडत असताना ह्याच्या 3 संकल्पना आहेत, सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह. ह्या 3 संकल्पनेच्या आधारावर आपण त्यांच्या ह्या विचारांची हे पाहू शकतो. सुरुवातीला जेव्हा राजकीय संकल्पना आपण पाहिली, अराज्यवादी विचारवंत म्हणून जेव्हा पाहिले, सत्याची संकल्पना जी आहे, सत्याची संकल्पना ही खूप विस्तृत संकल्पना असलेली आपल्याला दिसते. कारण जेव्हा सत्याची जी संकल्पना आहे ती सत्याची संकल्पना ही विस्तृत अशी संकल्पना आहे. सत्याशिवाय कोणीही हे करू शकत नाही. काही सत्य आणि अहिंसा ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत असं सुद्धा काही विषय आपल्याला म्हटलं जातं. मग आता सत्य म्हणजे काय, सत्याचा अर्थ काय आहे, तर आपला जो आत्मा आहे, महात्मा गांधी असे म्हणतात की आपला जो आत्मा आहे तो आत्मा म्हणजे सत्य आहे. प्रत्येकाला आत्मा असतो म्हणजे प्रत्येकामध्ये सत्य हे दडलेलं आहे. ज्याच्या शरीरामध्ये याच्यामध्ये आत्मा आहे म्हणजे तो व्यक्ती सत्याने भरलेला आहे, त्याच्यामध्ये सत्य हे विरतपणे कार्यरत आहे. मग ज्याला कोणाला सत्याची आवाज ऐकायची असेल त्याने स्वतःच्या मनाची आवाज ऐकावी म्हणजे त्याला सत्याची आवाज ऐकायला येईल. अशा पद्धतीने महात्मा गांधी विचार मांडतात. विभिन्न परिस्थितीत राहणाऱ्या व्यक्तींमध्ये अंतरात्म्याचा आवाज ऐकण्यापेक्षा एक वेगळा आवाज ऐकलेला दिसून येतो. मग एक वेगळा आवाज असू शकतो आणि तो वेगळा आवाज म्हणजे सत्य आहे, परंतु हे अंतिम सत्य नाही. हा वेगळा आवाज म्हणजे सत्य आहे परंतु ते अंतिम सत्य नाही. एखाद्याला जे सत्य आहे तेच दुसऱ्याला असत्य सुद्धा असू शकते. मला जी गोष्ट खरी वाटते, सत्य वाटते, तीच गोष्ट दुसऱ्याला असत्य सुद्धा वाटू शकते. आणि म्हणून सत्याचा विचार करत असताना सत्य हे केवळ अंतरात्मा आहे, आपल्यामध्ये असलेला आत्मा आहे आणि त्या आत्म्यानुसारच सत्य हे कार्यरत असलं पाहिजे. आणि म्हणून सत्य हा प्रत्येक व्यक्तीच्या मनामधला एक भाग आहे. प्रत्येकाच्या शरीरामध्ये वास्तव्य करणारा आत्मा म्हणजे सत्य आहे असं महात्मा गांधींना वाटतं. मग त्यासाठी महात्मा गांधींच्या मते ईश्वर हेच
अंतिम व निरपेक्ष सत्य आहे. ईश्वर, आता ईश्वर पहा, ईश्वर म्हणजे इथे आपण जे देव पूजा हे म्हणतो हे याला ईश्वर म्हटलं नाहीये. ईश्वर म्हणजे नेमकं काय, तर ईश्वर म्हणजे आपला आत्मा, आणि त्या आत्म्यालाच त्यांनी ईश्वर म्हटलेलं आहे. आणि म्हणून ईश्वर हे अंतिम सत्य वा निरपेक्ष सत्य आहे. ईश्वर हा सत्याचा पर्यायवादी शब्द आहे असे ते मानतात. आणि महात्मा गांधी हे सत्यालाच ईश्वर मानतात. पहा, एकाच संकल्पनेच्या सभोवताल महात्मा गांधींचे विचार आपल्याला फिरत असलेले दिसतात. माणसाच्या शरीरामधला आत्मा म्हणजे सत्य आहे, आणि सत्य म्हणजेच ईश्वर आहे. म्हणजे पर्यायाने मनुष्य हाच एक ईश्वर आहे असं महात्मा गांधींना म्हणायचं आहे. आणि म्हणून महात्मा गांधीजी म्हणतात की सत्य किंवा ईश्वर ह्या ज्या संकल्पना आहे ह्या सर्वांगाने विचार करता एकच संकल्पना आहे. मनुष्याच्या अंतरात्म्यामध्ये जो आत्मा आहे तो आत्मा म्हणजे ईश्वर आहे, तो आत्मा म्हणजे सत्य आहे. आणि त्या आधारावर ते सत्याची संकल्पना मांडतात. सत्य हे नेहमी माणसाला आनंद देणारं असतं असं ते म्हणतात. कधीही सत्य माणसाला दुखवू शकत नाही. एखादी बाब सत्य बाब कोणाचंच अंतःकरण दुखवू शकत नाही असं ते म्हणतात. आणि म्हणून जर सत्याचा नाश कोणी करू शकत असेल तर तो माणूस सत्य किंवा तो माणूस ईश्वर असूच शकत नाही. आणि म्हणून महात्मा गांधीजी म्हणतात की सत्याचा नाश कोणीच करू शकत नाही. हा विचारच गांधीजी सत्याग्रह या संकल्पनेचा केंद्रबिंदू ते मानतात की सत्याचा नाश कोणीच करू शकत नाही. मग सत्याचाच विजय हा अंतिम विजय असतो. सत्य या संकल्पनेचा विजय म्हणजे अंतिम विजय असतो, आणि सत्याचा कोणीही नाश करू शकत नाही असं महात्मा गांधीजी म्हणतात. आणि म्हणून सत्य हा अंतिम असतो. सत्याचे कार्यक्षेत्र हे व्यापक आहे असे सुद्धा महात्मा गांधीजी म्हणतात. खूप व्यापक कार्यक्षेत्र आहे सत्याचे. सत्याशिवाय कोणीही राहू शकत नाही, सत्याशिवाय कोणी जीवनच जगू शकत नाही असं सुद्धा ते म्हणतात. आणि म्हणून सत्य हे अंतिम असतं असं महात्मा गांधींना वाटतं. मग सत्याचे काही प्रकार सुद्धा त्यांनी सांगितलेले आहेत. सत्याचे साधारणतः 2 प्रकार त्यांनी सांगितलेले दिसतात. पहिलं म्हणजे सापेक्ष सत्य आणि दुसरं म्हणजे निरपेक्ष सत्य. सापेक्ष सत्य म्हणजे काय, तर व्यक्तीच्या आणि परिस्थितीनुसार जर सत्याचे स्वरूप बदलत असेल तर त्याला आपण सापेक्ष सत्य असे म्हणतो. असे सत्य हे पूर्ण सत्य असू शकत नाही. म्हणजे व्यक्तीनुसार किंवा परिस्थितीनुसार जर सत्य बदलत असेल, म्हणजे जसं उदाहरणार्थ घ्यायचं झाल्यास की एखादी घटना घडली असेल आणि त्या घटनेचं विश्लेषण करत असताना एखादा व्यक्ती त्या घटनेचं विश्लेषण करत असतो की खूप मोठा, जसं उदाहरणार्थ खूप मोठा ऍक्सिडेंट झाला, त्या ऍक्सिडेंटमध्ये 2 लोक मरण पावले, 4 लोक गंभीर आहे, एखादं असं आपल्याला उदाहरण कोणी सांगत असेल तर त्या संदर्भामध्ये जर आपण तशा पद्धतीचा विचार केला की नाही, एका माणसानं आपल्याला असं सांगितलं की 4 व्यक्ती मरण पावले, 2 व्यक्ती गंभीर आहेत, आणि दुसरा एखादा व्यक्ती येतो तो म्हणतो की 4 व्यक्ती मरण पावले, 8 व्यक्ती गंभीर आहेत. म्हणजे काय होतं की सत्य त्या ठिकाणी बदलत जातं. तर असं होऊ नये, असं ते परिस्थितीनुसार किंवा व्यक्तीनुसार जर काही सत्य बदलत असेल तर त्याला म्हणतात सापेक्ष सत्य. त्याच्यामध्ये कंटिन्युएशन नाही, त्याला म्हणतात सापेक्ष सत्य. आता निरपेक्ष सत्य म्हणजे काय, निरपेक्ष सत्य म्हणजे परमेश्वराची प्राप्ती आहे. निरपेक्ष सत्य हे शाश्वत सत्य आहे, जे आहे तेच आहे. 4 लोक मरण पावले तर 4च पावले. म्हणून निरपेक्ष सत्य जे आहे ते निरपेक्ष सत्य हे अंतिम सत्य असते. निरपेक्ष सत्यामध्ये अंतिम सत्याच्या नुसार आकाश पाऊल मध्ये आपला माईक ऑफ कर. तर निरपेक्ष सत्य जे आहे ते निरपेक्ष सत्य हे अंतिम सत्य असते आणि ते शाश्वत सत्य सुद्धा असते असं म्हटलेलं आहे. चित आणि आनंद यांचा मेळावा घालणारे सत्य म्हणजे निरपेक्ष सत्य आहे. आणि म्हणून सापेक्ष सत्य आणि निरपेक्ष सत्य हे 2 प्रकार सत्याचे ते सांगतात. जे सत्य व्यक्तीनुसार किंवा परिस्थितीनुसार बदलत असते त्याला आपण सापेक्ष सत्य म्हणतो, आणि जे निरंतर आणि चिर
कालीन टिकणारं असते, जे वास्तविक असते त्याला आपण निरपेक्ष सत्य असं म्हणतो. चित आणि आनंद यांचा मेळ घालून जे सत्य उदयास येते त्याला आपण निरपेक्ष सत्य असं म्हणतो. आणि म्हणून ज्या सत्यामध्ये लोभ, द्वेष, विश्वासघात, अहंकार, दुर्गुण असे बाळगणारे लोक नसतील त्या ठिकाणी निरपेक्ष सत्य अस्तित्वात येते असं सुद्धा महात्मा गांधींना वाटतं. आणि म्हणून सत्याचं जे काही प्रकार आहेत ते प्रकार अत्यंत महत्वाचे प्रकार आहेत. सत्याशिवाय कुठल्याही प्रकारची बाजू आपल्याला कळत नाही. सत्य हे नेहमी सत्यच असतं. सत्याच्या आधारावर आपण आपलं जीवनमान जगत असतो असं महात्मा गांधींना वाटते. म्हणून सत्याचं महत्व सांगताना ते म्हणतात की सत्य हे मानवाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचं. जो असत्याच्या मार्गाने जाईल, जो अधर्माच्या माध्यमातून जाईल, तो माणूस कधीही आपल्या जीवनामध्ये, ती व्यक्ती आपल्या जीवनामध्ये कधीही विकसित होऊ शकत नाही. सत्याला कोणत्याही प्रकारची तडजोड करणे हे गांधीजींना मान्य नाही. जर मला सत्य प्राप्त करायचं असेल, मला सत्यापर्यंत जायचं असेल, त्याच्यासाठी मी तडजोड करू नये. जर कोणी तडजोड करून त्या सत्यापर्यंत पोहोचत असेल तर ते वास्तविक सत्य नाही असे महात्मा गांधींना वाटते. आणि म्हणून जेवढी किंमत सत्याला आहे तेवढीच किंमत तुमच्या वर्तनाला सुद्धा आहे. म्हणून तुम्ही कशा पद्धतीने हे करता, सत्यासाठी वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी तरी प्रत्येकाने ठेवली पाहिजे. सत्य हे साध्य आहे आणि अहिंसा हे साधन आहे. सत्य केवळ अहिंसेपर्यंत पोहोचण्याचं साधन आहे असं महात्मा गांधींना वाटते. आणि म्हणून त्यातून जे प्राप्त होईल ती अहिंसा आहे. आणि म्हणून ह्या ज्या तीनही संकल्पना आहेत त्या तीनही संकल्पना एकमेकांशी जुडलेल्या संकल्पना आहेत. महात्मा गांधींना वाटतं की सत्यासोबतच आपल्याला अहिंसा सुद्धा प्राप्त होते आणि म्हणून ते पुढे आपले अहिंसे संबंधी विचार मांडतात. जगाच्या पाठीवर, पृथ्वीच्या पाठीवर कोणत्याही वस्तू मात्राला, प्राणी मात्राला एखादा शब्द बोलल्याने, आता अहिंसेचा अर्थ काय सांगतात? अहिंसा म्हणजे केवळ आपल्याला काय समजतं की अहिंसा म्हणजे कापणे, मारणे, खून करणे म्हणजे अहिंसा नाही. अहिंसेचा एक विशिष्ट अर्थ महात्मा गांधींनी सांगितला. तुम्ही जर कोणाचं मन दुखवत असाल तर ती सुद्धा एक प्रकारची अहिंसा आहे. म्हणून महात्मा गांधीजी म्हणतात कोणाचं मन दुखवू नका, म्हणजे ती त्या व्यक्तीची हिंसा होईल. मन दुखल्याने जी हिंसा होते त्याच्यापेक्षा दुसरी हिंसा शस्त्राने पण होऊ शकत नाही असं महात्मा गांधी म्हणतात. आणि म्हणून अहिंसा ही केवळ कोणाला चाकूने, तलवारीने, बंदुकीने मारणे म्हणजे अहिंसा नव्हे, तर अहिंसा ही माणसाचं मन सुद्धा दुखलं, आपल्याकडून जर दुसऱ्याचं कोणाचं मन जरी दुखवलं गेलं असेल तरी ती एक प्रकारची अहिंसा आहे असं महात्मा गांधींना वाटतं. आणि म्हणून विचाराने वा कृतीने सुद्धा आपण कोणाचं मन दुखवलं गेलं नाही पाहिजे. जर असं होत असेल तर ती एक प्रकारची अहिंसा आहे असं महात्मा गांधीजींना वाटतं. म्हणून अशी अहिंसेची व्याख्या गांधीजी हरिजन मध्ये एका लेखामध्ये करतात की जर आपण कोणाचं मन जरी दुखवलं असेल तरी ती सुद्धा एक अहिंसा आहे अशी व्याख्या अहिंसेची हरिजन मध्ये महात्मा गांधीजी करताना दिसतात. क्रोधाने हेतुपुरस्कर व स्वतःच्या स्वार्थाने दुसऱ्या कुणालाही इजा पोहोचवणे. क्रोध, मला जर राग आला असेल, माझा जर स्वार्थ कुठं सिद्ध होत असेल आणि त्या स्वार्थ सिद्ध करण्यासाठी जर मी कोणाला दुःख पोहोचवत असेल, कोणाचा मनस्ताप शोषण पोहोचवत असेल तर ती इजा किंवा तो घात म्हणजे ठार मारणे ही जशी हिंसा आहे, एखाद्याचा खून करणे ही जशी हिंसा आहे तशीच त्याची हिंसा आहे असं महात्मा गांधीजी म्हणतात. आणि म्हणून अहिंसा म्हणजे जीवनायुक्त असो, क्लेश सहन करणे, दृष्टांसमोर शरणागती पत्करणे असा अहिंसेचा अर्थ नाही. म्हणजे जीवनायुक्त व क्लेश युक्त सहन करणे, दृष्टांसमोर शरणागती प्रकारणे म्हणजे अहिंसा नव्हे, तर दृष्टांच्या मनोदयाचा विरोध करण्यासाठी आपल्याला संपूर्ण आत्मबल बनवणे, आत्मबलाचा उपयोग करून अहिंसा अशी अहिंसेची व्याख्या केली. आपल्या आत्मबलाच्या आधारावर दुष्ट व्यक्तींचा तिरस्कार, दुष्ट व्यक्तींचा सामना करणे म्हणजे अहिंसा. आणि म्हणून अहिंसा जर तुम्हाला पाहिजे असेल तर अहिंसेसाठी आपण
योग्य प्रकारचं. मनात एखाद्याबद्दल अनुसया किंवा तीव्र क्रोध असेल तर तो क्रोध भावना ही देखील एक प्रकारची हिंसा आहे. कोणाच्या बद्दलचा क्रोध जर आपल्या मनामध्ये होत असेल तर तो क्रोध म्हणजे एक प्रकारची हिंसा आहे असं महात्मा गांधींना वाटते. आणि म्हणून महात्मा गांधींच्या मध्ये दुसऱ्याला शरीर व मानसिक पीडा देणे म्हणजे अहिंसा असा अहिंसेचा अर्थ आहेच. परंतु सद्भावना प्रेम व आपल्या गुणांच्या आधारावर जर कोणी हिंसा करणाऱ्या व्यक्तीच्या वृत्तीमध्ये बदल करत असेल, प्रेम वात्सल्य या आधारावर एखादा समजा क्रूर व्यक्ती आहे, कठोर मनाचा व्यक्ती आहे आणि त्याच्या मनामध्ये एखादा व्यक्ती जर प्रेम वात्सल्य आणि ह्या भावना भरत असेल आणि त्याचं जे काही क्रोधाची भावना असेल, जी काही दृष्ट भावना असेल ती भावना त्याच्यामधून दूर करत असेल तर खऱ्या अर्थानं ती आहे अहिंसा. आणि म्हणून अहिंसेचा विचार करत असताना महात्मा गांधीजी म्हणतात की केवळ लोभ मोह मत्सर यापासून दूर जाणारा व्यक्ती म्हणजे अहिंसावादी आहे असं महात्मा गांधींना वाटते. आणि म्हणून अहिंसावादाच्या आधारावर ते हे करतात. अहिंसेची काही ठळक वैशिष्ट्ये सांगतात. महात्मा गांधीजी असे म्हणतात की अहिंसेचं पहिलं हे सांगतात की अहिंसेच्या तत्वाचा नकारात्मक व सकारात्मक अर्थ दोन्ही बाजूने घेतला जातो. दोन्ही बाजून अर्थ होतो अहिंसा या संकल्पनेचा. अहिंसा म्हणजे गांधीजींच्या अहिंसेची संकल्पना केवळ नकारात्मक स्वरूप नसून तिला सकारात्मक व होकारार्थी स्वरूप सुद्धा बनवण्याचं कार्य झालेलं आहे. सकारात्मक स्वरूप. म्हणून महात्मा गांधींची ही जी संकल्पना आहे ही संकल्पना सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजून आपल्याला असलेली दिसते. आणि या संकल्पनेच्या आधारावर अहिंसेपेक्षा मार्गापेक्षा श्रेष्ठ मार्ग कोणता आहे तर महात्मा गांधीजी असं म्हणतात की हिंसेच्या मार्गापेक्षा श्रेष्ठ मार्ग म्हणजे अहिंसा मार्ग. हिंसेपेक्षा अहिंसा हे कधीही श्रेष्ठ आहे. मग ती मनाची असो की चाकूने असो तलवारीने मारणारी असो हिंसा कुठलीही हिंसा असो हिंसेपेक्षा अहिंसा ही केव्हाही श्रेष्ठ आहे असं महात्मा गांधींना म्हणायचं आहे. आणि मग अहिंसेच्या मार्गानेच त्यांना आपल्याला आपलं सामर्थ्य बनवायचं आहे. अहिंसेच्या मार्गानेच ते आपलं जीवन सुधारणार आहेत. अहिंसेच्या मार्गानेच ते आपलं जीवनमान सुधारित करून आपल्या या अहिंसात्मक वृत्तीच्या आधारावर ते पुढे जाणार असं महात्मा गांधींना वाटते. आणि म्हणून अहिंसा ही एक प्रकारची कायमस्वरूपी हिंसाचार नाहीसा करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अहिंसा. कायमस्वरूपी हिंसाचार दूर करणारा मार्ग म्हणजे अहिंसा असं महात्मा गांधींना वाटते. हिंसाचा पराभव करण्यासाठी खात्रीदायक मार्ग म्हणजेच अहिंसा असे सुद्धा महात्मा गांधींना वाटते. जर हिंसेचा पराभव करायचा असेल हिंसेला आपल्या याच्यातून समूळ नष्ट करायचं असेल तर अहिंसेशिवाय मार्ग नाही आणि एकमेव मार्ग म्हणजे अहिंसा आहे असं महात्मा गांधीजी म्हणतात. आणि म्हणून व्यक्ती तसेच समूहाला अवलंबिता येईल असाच मार्ग स्वीकारला पाहिजे आणि तो मार्ग म्हणजे अहिंसा होय असं महात्मा गांधीजी म्हणतात. जुलूम व अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी अहिंसेचा हत्यार म्हणून उपयोग केला पाहिजे. जुलमाच्या विरोधामध्ये अत्याचाराच्या विरोधामध्ये जर आपल्याला हे करायचं असेल तर आपण अहिंसेचाच उपयोग केला पाहिजे असं असं म्हटलं जाते. आणि म्हणून अहिंसा हे महत्वाचं लक्षात अहिंसा हे महत्वाचं तत्व आहे असं म्हटलं जाते. विनम्रतेशिवाय अहिंसा शक्य विनम्रतेशिवाय अहिंसा शक्य आहे. प्रभावीपणे सत्तेचे नियंत्रण व मार्गदर्शन करण्याचा मार्ग म्हणजे अहिंसाच आहे. आणि गांधीजींची अहिंसेची संकल्पना ही एक व्यवहार्य संकल्पना असलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून गांधीजींनी अहिंसेचे काही प्रकार सांगितलेले आहेत. मग अहिंसा ही कशा पद्धतीची अहिंसा असते तर अहिंसेचे प्रकार सांगितले. पहिली अहिंसा सांगितली आहे त्यांनी भित्र्या व्यक्तीची अहिंसा. भित्र्या व्यक्तीची अहिंसा म्हणजे बघा गांधींच्या मते भीती किंवा अहिंसा ह्या एकत्र राहू शकत नाही. व्यक्तीमध्ये जेव्हा परिस्थितीचा सामना करण्याचं धैर्य नसते तेव्हा ती व्यक्ती घाबरते आणि अहिंसेचा आश्रय घेते. व्यक्तीमध्ये जेव्हा एखाद्या बाबीची
सामना करण्याची ताकद नसते तेव्हा ती अहिंसेकडे जाते की नाही बा माझ्या अंगामध्ये ताकदच नाहीये म्हणून मी काय करतो नाही मी अहिंसावादी आहे मी कोणाला मारत नाही जेव्हा आपल्याला कधी कधी भांडण होते तर नाही मला कोणाला मारायचं नाही आपण भांडणामध्ये ऐकतो लोकांचे मत नाही नाही मला काही कोणाला मारायचं नाही आहे मी माझ्या परीनं बरा आहे मी काही मारा असं जेव्हा तो व्यक्ती म्हणतो तेव्हा ती झाली मित्र व्यक्तीची अहिंसा दुसरी आहे दुर्बलांची अहिंसा स्वतःमधील दुर्बल व्यक्ती जो असेल तो माझ्या जरा अजिबात भांडण करणं होतच नाही मग त्याच्यापेक्षा त्याच्या शरण जाव तूच मोठा मला हिंसा करायची नाही मला कोणाला मारहाण करायची नाहीये ती झाली दुसऱ्या व्यक्तीची अहिंसा आहे परंतु या दोन्ही पलीकडे शक्तिशाली व्यक्तींची जी अहिंसा आहे ती सर्वश्रेष्ठ अहिंसा मानली जाते ज्याचा पूर्णतः विकास झालेला आहे आत्मविश्वास आत्मनिष्ठ न्यायप्रिय आणि नीतिमत्ता ही ज्याची स्ट्रॉंग असते तो व्यक्ती हिंसेच्या मार्गाने काम करू शकतो अशी व्यक्तीच ही श्रेष्ठ व्यक्ती असते अशा पद्धतीने हिंसा ही शक्तिशाली व्यक्तीची हिंसा असं म्हटलं गेलेलं आहे आणि म्हणून ह्या सर्व बाबी शक्तिशाली व्यक्तीची हिंसा म्हणून महत्वाच्या असतात अशा पद्धतीने हा सत्य आणि अहिंसेची संकल्पना आपण या ठिकाणी मांडली आपला म्हणजे हे 40 मिनिटाचा काल संपून गेलाय तरी यातून बंद झालं नाही बंद पडण्या अगोदर आपण क्लास इथेच संपवू ठीक आहे